भारतातील 3 महत्त्वपूर्ण फौजदारी कायदे IPC इंडियन पिनल कोड, CRPC क्रिमिनल प्रोसिड्युअर कोड आणि एव्हिडन्स ॲक्ट हे बदलण्यात येत आहेत. IPCच्या जागी भारतीय न्याय संहिता, CRPCच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम हे येत आहेत. या तीनही कायद्यांना 2023चा कायदा असे म्हटले जात आहे. IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट याची आपण माहिती पाहू. IPC 1860 द इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडसंहिता, स्वतंत्र भारतातील असा कायदा जो 1860 पासून तर आजपर्यंत ब्रिटिशांचा कायदा भारताला वारसा हक्काने प्राप्त झाला. परंतु आज 2023 मध्ये हा कायदा संपुष्टात येऊन त्याची जागा भारतीय न्याय संहिता 2023 या कायद्याने घेतलेली आहे. IPC हा कायदा 1833चा चार्टर ॲक्ट अंतर्गत 1833 मध्ये लॉर्ड थॉमस मॅकॉले याच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कायदा आयोगात IPC तयार करण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर 1860 ला हा कायदा लिहून तयार झाला, तर तेव्हाच त्याला मान्यतासुद्धा मिळाली. परंतु IPC भारतीय दंड संहिता 1 जानेवारी 1862 ला संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले. CRPC 1973 क्रिमिनल प्रोसिड्युअर कोड म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता. हा कायदा स्वतंत्र भारतातील भारतीयांनी तयार केलेला कायदा. हा कायदा 1973 साली लिहून पूर्ण झाल्यानंतर 25 जानेवारी 1974 ला या कायद्याला मान्यता देण्यात आली आणि 1 एप्रिल 1974 सालीपासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. या कायद्यामध्ये गुन्ह्यांचा तपास करणे तसेच गुन्हेगारांना पकडणे, संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेणे, पुरावे गोळा करणे अशी इत्यादी कामे या कायद्यानुसार केल्या जातात. एव्हिडन्स ॲक्ट 1872 ब्रिटिश राज्य व्यवस्थेमध्ये न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे तसेच साक्षीदार यांच्यासाठी काही कायदे तयार करण्यात आलेले होते. त्या संग्रहित कायद्याला एव्हिडन्स ॲक्ट असे संबोधले जाते. या कायद्याला मान्यता 15 मार्च 1872 रोजी देण्यात आली, तर अंमलबजावणी 1 सप्टेंबर 1872 रोजी करण्यात आली. या कायद्याची संरचना जेम्स स्टीफन यांनी केली. भारतीय न्याय संहिता 2023, BNS द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, BNSS द भारतीय साक्ष अधिनियम 2023 यांची माहिती. भारतीय न्याय संहिता BNS 2023. भारतीय न्याय संहिता हा 2023चा कायदा असून IPC इंडियन पिनल कोड 1872च्या कायद्याच्या जागी ठेवण्यात आलेला आहे. हा कायदा लोकसभेत 20 सप्टेंबर 2023 ला तर राज्यसभेत 21 डिसेंबर 2023 ला पास झालेला आहे. भारतीय न्याय संहिता BNS याला कायदेशीर मान्यता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर 25 डिसेंबर 2023 ला देण्यात आलेली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा 2023चा कायदा असून CRPC 1973 या कायद्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. हा कायदा लोकसभेत 20 डिसेंबर 2023 ला तर राज्यसभेत 21 डिसेंबर 2023 ला पास झालेला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS याला कायदेशीर मान्यता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर 25 डिसेंबर 2023 ला देण्यात आलेली आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023. भारतीय साक्ष अधिनियम 2023 चा कायदा असून द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 च्या कायद्याच्या जागी
ठेवण्यात आलेला आहे. हा कायदा लोकसभेत 20 डिसेंबर 2023ला तर राज्यसभेत 21 डिसेंबर 2023ला पास झालेला आहे. भारतीय साक्ष अधिनियम BSA यांना कायदेशीर मान्यता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर 25 डिसेंबर 2023ला देण्यात आलेली आहे. IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट हेच कायद्यात थोडाफार बदल करून हेच कायदे जसेच्या तसे स्वीकारण्यात आलेले आहेत. काही कायदे कालबाह्य ठरवण्यात आले तर काही कायदे नव्याने स्वीकारण्यात आलेले आहेत. IPC इंडियन पिनल कोड 1872 यामध्ये एकूण 511 कलमे होती तर BNS भारतीय न्याय संहिता यामध्ये 358 कलमे आहेत. CRPC क्रिमिनल प्रोसिड्युअर कोड 1973 यामध्ये एकूण 484 सेक्शन आहेत तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS यामध्ये 531 सेक्शन आहेत. द एव्हिडन्स ॲक्ट 1872 यामध्ये 167 सेक्शन होते तर भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये 170 सेक्शन आहेत. 2023च्या नवीन या तीनही कायद्यांना राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर मान्यता मिळालेली आहे, परंतु अजूनसुद्धा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. 23 फेब्रुवारी 2024च्या राजपत्रानुसार केंद्र सरकारने सांगितले की संपूर्ण तीनही कायदे 1 जुलै 2024 पासून संपूर्ण भारतात लागू होणार आहेत. परंतु नवीन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी हरताळ पाहता हिट अँड रन प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या कलमांची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 BNS या कायद्यातील कलम 106 इन क्लॉज 2 नुसार अतिवेगाने वाहन चालवून किंवा बेकायदेशीरपणे वाहन चालवित असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा अपघात झाल्यास पोलिसांना घटनेची माहिती न देता पळून जाणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा आणि संबंधित कलमानुसार दंड आकारण्यात येईल अशी तरतूद आहे. सर्वच वाहन चालकांनी या कलमाचा विरोध केल्यामुळे हे कलम तात्पुरते लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.